आता हिंदू खाटीकांकडनंच मटण घ्या असं आव्हान जे आहे ते मंत्री नितेश राणे यांनी केलेलं आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड आहेत। जितेंद्र आव्हाड जी नितेश राणे एक जबाबदार राज्याचे मंत्री आहेत, त्यांनी शपथसुद्धा घेतलेली आहे मंत्रिपदाची आणि आता वारंवार त्यांची वक्तव्य समोर येताना पाहायला मिळतात। आता हिंदू खाटीकांकडनं मटण घ्या असं आव्हान ते करतात आहेत आणि मल्हार सर्टिफिकेशनचंच मटण घ्या असं देखील आव्हान त्यांच्याकडनं केलं जातं आहे। आता मल्हार सर्टिफिकेशन कोण देणार हा पहिला प्रश्न उभा राहील आणि मल्हार का नाव देत आहे? हे तर मल्हारराव होळकरांचं नाव आहे, हे मल्हारी देवीचं नाव आहे, ते तुम्ही मटणाला देणारे तुम्हाला कोणी अधिकार दिला? आणि आम्हाला जे मटण खायचं ते आम्ही खाऊ, तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे? परंतु ऐन रमजानच्या महिन्यामध्ये लोक मूर्ख नाही तर लोकांना सगळं समजतं की ऐन रमजानच्या महिन्यामध्ये हे सगळे वाद उत्पन्न करून कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचं काम करायचं आहे आपल्याला। आता विधानसभेमध्ये अतुल भातखळकर जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की मशिदीवरील लाऊडस्पीकरवरती कारवाई कधी होणार आहे, परंतु त्याच्यावरती मशिदीवरच्या लाऊडस्पीकरवरती ऑलरेडी कारवाई झालेली आहे। प्रत्येकाने पोलीस परमिशन घेतलेली आहे। सकाळचे अर्धे म्हणजे 90% लाऊडस्पीकर्स बंद झालेले आहेत। ते उगाच कारण नसताना त्याचा गवगवा करण्यासाठी म्हणून विधानसभेचा वापर करणं चुकीचं आहे। तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला, परंतु धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला ज्यांनी म्हणजे त्यांचा राजीनामा व्हावा म्हणून सातत्याने विधानं केली, जितेंद्र आव्हाड असेल, संदीप क्षीरसागर असेल, प्रकाश सोळंके असेल, या सगळ्यांच्याच विरोधात आता एक प्रकरणं बाहेर पडताना पाहायला मिळतात। त्याच्याने काय फरक पडतो? माझंही एखादं प्रकरण बाहेर काढतील तर काढतील। अरे तुम्ही मर्डर केलाय, आम्ही मर्डर नाही केलाय। तुम्ही मर्डर केलाय, मर्डर, आणि तो पण क्रूर मर्डर केलाय। तुम्ही माझं कुठलंही प्रकरण केला, मला काही फरक पडत आणि मी घाबरत पण नाही। काल अर्थसंकल्प झाला, आनंदाचा शिदा असेल, त्याचसोबतच शिवभोजन थाळी असेल 10 रुपयामध्ये, शिवभोजन गेलं, त्याच्यातल्या अनेक योजना गेल्या आणि तुमच्या अनेक योजना या पुढच्या 6 महिन्यात बंद पडणार आहेत। परंतु ज्या महत्त्वाच्या योजना होत्या, म्हणजे सरकार येण्याच्या पूर्वी अनेक करोडो रुपये खर्च करून योजना पटलावरती आणलेल्या गेल्या, शिंदेंच्या या सगळ्या योजना मोडीत काढल्यात का? नाही, सगळेच म्हणजे निवडणुकीच्या आधी जे बोलले होते ते तुम्हाला अर्थसंकल्पामध्ये दिसतच नाही। हे त्याला घेऊन जाणार मग त्याला खरं तर आपण पाहिलं तर आमदार जितेंद्र आव्हाड आपल्याबरोबर होते की हिंदू खाटीकांकडनं मटण घ्या असं अशा प्रकारे वक्तव्य जे आहे ते मंत्री असताना, जबाबदार पदावरती असताना नितेश राणे कसे करू शकतात असा सवाल जो आहे तो त्यांनी आपल्याशी बोलताना उपस्थित केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।